मेळावा तर म्हणतोय, पण चला पाहूया मेळावा कुठं आहे तो. हॅलो फ्रेंड्स, मी प्रिया. चला तर मी आज निघालेला आहे तयार होऊन सांगोल्याला, आणि सांगोल्याला निघालो आहे तर महिला बचत गटातील पूर्ण महिला होत्या आमच्यासोबत. पूर्ण म्हणजे CRP अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि जो. चला तर आम्ही चाललेलोच आहे, पण मला सांगा, हे झाड पळते का गाडी पळते हेच काय समजेना मला. असं आत्ता नाही वाटत बरं का, लहानपणी वाटायचं. असं तुम्हाला पण वाटत होतं ना लहानपणी? चला तर आता ना पाहूया रंगबिरंगी फुले येत होते, त्या फुलांकडेच माझं लक्ष होतं. आणि म्हटलं या फुलाकडे पाहत पाहत सांगोला कधी येते, तर थोड्याच वेळ सांगोला येत आहे. चला तर पाहूया आता इथून पुढे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब. त्यांनी उत्पादित केलेल्या प्रॉडक्ट्सना एक चांगला देण्यासाठी उपस्थित आहे. आपल्यापैकी काही जण जर बचत गटाच्या माध्यमातून आपण काही प्रॉडक्ट्स तयार करतो, त्याला एक मोठी बाजारपेठ मिळते. त्याच्यासाठी आपण या कार्यक्रमाचं आयोजन करतो की महिला स्वावलंबी झाली पाहिजे, महिलांनी तयार केलेली उत्पादन महाराष्ट्रात दिली पाहिजे, बाजारपेठ उपलब्ध झाली पाहिजे. महिलांच्या उद्योग व्यवसायासाठी महाराष्ट्र शासनाच्या असणाऱ्या विविध योजना अशा अनेक गोष्टींवरती आवळा लोणचे. चल ये बाई, चल बल्ब बघितलं. हो ही नाही काय घ्यायचं. शांताबाई पटा आहो पटापट कसा झटापट जीव लटापट आहो लटापट ह्याचा नटापट बघ पटापट कसा नटापट कसा लटापट कसा नटापट कसा लटापट कसा नटापट शांताबाई. त्या फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये महिलांची संख्या आहे, त्यांचे भांडवल 35 लाख, 10 लाख, 8 लाख इतकं आहे. सगळं आहे. बचत गटामध्ये काम करणाऱ्या महिलांची किंवा आमच्या ग्रामीण भागात काम करणाऱ्या महिलांची
संख्या ही खूप मोठी आहे, उत्पादन स्वतः करतात पण त्यांना बाजारपेठ मिळत नाही. आता कल्याणीताईंनी तुम्ही येण्यापूर्वी मार्गदर्शन केलंय, परंतु भाऊ आमची एकच मागणी आहे, तुम्ही देणार आहात याची खात्री आहे म्हणून मागणी आहे की आमच्या या ठिकाणी सांगोल्यामध्ये 4 एकर जागा आहे, जिल्हा परिषदची जागा आहे 4 एकर. जिल्हा परिषदला आता सभापती म्हणून बाळासाहेब काटकर आहेत. इथं जिल्हा परिषदला 4 एकर जागा आहे आणि या जागेमध्ये पूर्वी एक छोटं विक्री केंद्र होतं. आपली जी संकल्पना आहे भाऊ, त्यामध्ये एका मॉलसाठी 5 कोटी रुपये द्यावं ही विनंती भाऊ तुम्हाला सगळ्यांच्या वतीने करतो. उलट्या मार्गाने येऊन आपली भेट घेऊन आपणाला मार्गदर्शन करून जाणार आहेत आणि तुम्ही भाऊ येणार आहेत म्हणून सकाळी 12:30-1 वाजल्यापासून आतापर्यंत शांतपणे बसलाय. तुमचंही अभिनंदन आणि स्वागत. या कार्यक्रमासाठी खास करून ज्यांनी कष्ट घेतले ते आमच्या सगळ्याच उमेदचे कार्यकर्ते, सगळे नेते, बाळासाहेब अण्णासाहेब आवताडे, अमोल सावंत, यशवंत खिलारे, सुधीर पिसे, अभिजित महादेवकर, किशोर भिडे, महेश साठे, गणेश गुरव, रुपाली काळे, स्मिता पंडित, मनीषा गोरे, त्याचबरोबर सगळे व्यासपीठावरील नेते मंडळी, गावातील सर्व पुढारी या सगळ्यांनी मिळून कष्ट घेतलं. त्यामुळंच हा आजचा